हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसं काय मंडळी, सगळे बरे आहेत ना? मजेत असले पाहिजे. कशी झाली सगळ्यांची दिवाळी? आय होप सगळ्यांची दिवाळी मस्तच झाली असेल. तर चला आज रेसिपी स्टार्ट करते. खूप दिवसानंतर बॅक आले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर कमेंट करा, शेअर करा, जितकं तितकं लाईक करा. का हो मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबच करत नाही आहे, असं काय करता हो? घरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा प्लीज. मला माहीत नाही कशामुळे माझे थोडे हे पण डाऊन झाले आहेत व्ह्यूअर्स. प्लीज व्ह्यूज वाढू द्या, असे कमी नका होऊ देऊ. तर आज मी बनवत आहे, इथे बनवणार मी काजू मसाला. खूप सोपा आणि ज्या घरात असतात तेवढ्याचं बेसिक अशा मसाल्यासोबत मी बनवणार आहे, जे प्रत्येकाच्या घरात मिळतील. आणि जर ज्यांच्याकडे काजूचं बजेट नसेल, जे काजू नाही घेऊ शकत, ते आपले शेंगदाण्याचे सुद्धा बनवू शकतात. लहानपणी असंच माझी आई पण तेच करायची आमच्यासोबत. काजू म्हणून आम्हाला शेंगदाणे द्यायचे आणि ते म्हणायचे हेच आपले काजू आहेत, आणि आम्ही ते काजू समजून मस्त खायचो. हो की नाही म्हणजे बऱ्याच जणांसोबत असं होतं. चला रेसिपी स्टार्ट करते. खूप झाल्या गप्पा गोष्टी. तर मी काय केलं, थोडंसं तेल टाकलं, तेलामध्ये थोडेसे काजू भाजून घेतले, रोस्ट करून काढून घेतले. त्याच तेलामध्ये मी थोडे खडे मसाले टाकले आणि बारीक चॉप केलेला कांदा टाकला आणि तो परतवते. तो जोपर्यंत परततोय तोपर्यंत मी ते टमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या असं मिक्सरला फिरून घेतलं. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं गरम पाण्यामध्ये अर्धा तास असे काजू भिजत घातले होते. ते काजू टाकते आणि थोडीशी फ्रेश मलाई जर असेल, ऑप्शनल असेल तर टाका, नसेल तर राहिलं तर ते टाकायचे आणि ती ब्लेंड करून घ्यायची. आता इथे बघा मंडळी, आपला झाला मस्त कांदा असा छानपैकी हलकासा गोल्डन ब्राऊन झाला. त्याच्यामध्ये आपण जी हिरवी मिरची आणि टमाट्याची प्युरी काढली होती ती पण त्यात टाकायची आणि मस्त असं साधारण 3 ते 4 मिनटं आपल्याला 3 ते 4 मिनटं नाही, 2 मिनटातही होऊन जाते तसं साधारण बघितलं तर. असं तेल सुटेपर्यंत छान असं होऊ द्यायचं, त्याचा कच्चा पण गेला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये नंतर मी ते अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली आहे. आवाजाला थोडं इग्नोर करा, सर्दी झाली आहे, आवाज थोडा बसलेला आहे. जर ऐकत नसेल तर सॉरी, त्याला मी माफ करते. आणि एका साईडला मी ते ठेवलं आहे गरम पाणी करायला, आणि इकडे साईडला ठेवलं मी तवा. त्या तव्यावरती मी थोडीशी कस्तुरी मेथी अशी गरम करून घेणार आहे. कस्तुरी मेथी ही कंपल्सरी टाकणंच आहे, ऑप्शनल नाही आहे. त्याच्याने फ्लेवर अँड टेक्स्ट मस्त लागतं आहे. तर प्लीज कस्तुरी मेथी टाका आणि अशी थोडीशी गरम करून टाका, तर अजूनच मजा येईल. तर आता इकडे बघा मस्त तेल सुटलं आपलं, मस्त कांदा लसूण सगळं तयार मस्त असं भाजलं गेलं. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया असे बेसिक मसाले, म्हणजे ड्राय मसाले. तर याच्यामध्ये मी टाकले सगळ्यात पहिले हळद. इथे टाकली मी नॉर्मल लाल मिरची आणि काश्मीरी लाल मिरची टाकायची कलरसाठी. जर टाकायची असेल तर दोन्ही टाकायचे. तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणे ॲडजस्ट करू शकता. मला थोडं स्पायसी हवं आहे आणि इथे मी 2च माणसाचं इथे जी क्वांटिटी दिली आहे ती तुम्हाला 2 माणसाची दिली आहे. त्याच्यानंतर मी ॲड केले थोडा किचन किंग मसाला, नाही तर पनीर मसाले तुम्ही इथे ॲड करू शकता. धनिया पावडर, जिरा पावडर सगळं टाकल्यानंतर छान आहे की त्याला एक साधारण अर्धा मिनटं सॉटे करायचं. त्याच्यानंतर आपण ही जी काजूची पेस्ट बनवली होती ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि याला 3 मिनटं असं होस तर आपल्याला शिजू द्यायचं आहे. पण इथे मंडळी तुम्हाला काय करायचं आहे ना, काजू हा खाली चिटकतो म्हणजे लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला ना मध्ये तुम्हाला ते गॅसवरचं झाकण काढून कढईमध्ये चमच्याने हलवत राहायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक साधारण अर्धा किंवा 1 मिनटं झाला की हलवायचं, 1 मिनटं झाला की हलवायचं. म्हणजे ते खाली काजू असल्यामुळे खाली फार लवकर चिटकतो आणि ते जळतं. त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. साधारण 1 मिनटानंतर मी मिक्स करतच राहणार आहे, जोपर्यंत आपल्या साईडला थोडं ऑइल हे सुटत नाही. म्हणजे आपली काजूची पेस्ट त्याच्यामध्ये मसाल्यासोबत अशी मिक्स झाली पाहिजे आणि टेस्ट छान येतो. हे बघा इथं मस्त छान असा कलर आला आहे. आणि हे बघा कसं माझं तेल साईडने सुटलं आहे. इतकं होतं मी 3च मिनटं मंडळी इथे मी याला शिजवून घेतलं आहे. मसाला छानपैकी भाजला. त्याच्यानंतर मी ती कस्तुरी जी मेथी होती ती कस्तुरी मेथी थोडीशी हलकीशी क्रश करून हातावरती टाकली आहे. त्याच्यानंतर परत मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकणार. पाणी टाकताना ना मंडळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की काजू मसाला हा थोडा घट्ट असतो, पण माझ्या घरी आणि मला जास्त घट्ट भाजी अशी आवडत नाही, मला थोडी पातळ आवडते. म्हणून मी ते पाण्याचं प्रमाण थोडं जास्त टाकते. तुम्ही हवं तर थोडं कमी टाका जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर. आणि मी त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकेल, चवीनुसार मीठ टाकायचं आणि उकळा येऊ द्यायचं. भाजीला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण तळलेले काजू आहेत फ्राय केलेले ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. ॲड केल्यानंतर तुम्हाला थिकनेस तुम्हाला जेवढी हवी तेवढी आहे, मी तुम्हाला परत सांगते, तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकतात. मला थोडीशी पातळ आवडते म्हणून मी थोडी पातळ ठेवली, जसं घट्ट नाही केली आहे. आणि कशासोबत एन्जॉय करू शकतात. आणि अशी छान अशी आपली रेसिपी तयार आहे. थँक्यू सो मच मंडळी, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप.